गणेशवाडी येथील संरक्षण भिंतीची तोडफोड, माजी सरपंचांवर गुन्हा दाखल। गणेशवाडी तालुका खटाव येथील सेवानिवृत्त मंडल अधिकारी अजय राऊत यांच्या घराच्या संरक्षण भिंतीची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे। याबाबत राऊत यांनी वडूज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी माजी सरपंच पोपट राऊत यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की राऊत हे आपल्या कुटुंबातील लग्न कार्यासाठी सातारा येथे गेले होते। त्यांच्या घराच्या संरक्षण भिंतीतून आत बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्यांच्या लोखंडी प्रवेशद्वार, संरक्षण भिंतीची व झाडांची तोडफोड करून 1 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे। याबाबत चौकशी करून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी गुन्हा नोंद केला आहे। याबाबत तपास सुरू असून लवकरच संशयित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी सांगितले आहे। वीके न्यूजसाठी संपादक विक्रमसिंह तात्यासाहेब काळे, वडूज। धन्यवाद। नमस्कार, मी अजय दशरथ राऊत, निवृत्त मंडळाधिकारी। माझे गणेशवाडी येथे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 154 मध्ये माझी आईच्या नावे घर व घराभोवती जागा आहे। सदरची जागा माझे वडील 1962च्या चीन भारत युद्धात शहीद झाल्यामुळे ही जागा शासनाकडून मिळालेली आहे। त्याबाबत ग्रामपंचायतीनं 29/5/1970 रोजी 60/40 ची जागा सरकारने गंगूबाई दशरथ राऊत यांना दिल्याबद्दल त्याचं लेखी पत्र दिलेले आहे आणि लेखी पत्र दिलेले आहे। या जागेभोवती मी माझ्या 2018 साली त्याच्या समोरच म्हणजे ग्रामपंचायतीनं जो प्लॉट दिलेला आहे त्याच्या समोरच गावठाण क्षेत्र आहे आणि ते गावठाण वडिलार्जित मालकीचं आहे, म्हणजे आजोबांच्याकडून ते आलेलं आहे। त्याचा मिळकत क्रमांकच 154 आहे व घराचाही नंबर 154 आहे। यानंतर त्या घराभोवती मी एक वॉल कंपाऊंड 8 वर्षापूर्वी केलेले आहे। त्या वॉल कंपाऊंड बाबत ग्रामपंचायतीचे प्रशासक पोपट किसन राऊत यांनी दिनांक 18/6/2026 मला व्हॉट्सॲपवर शिपायामार्फत एक नोटीस पाठवलं की ग्रामपंचायतीत गायरानात अतिक्रमण असल्याने तुमची भिंत आम्ही तात्काळ काढण्यात यावी असं नोटीस पाठवलं। त्याचं उत्तर कोणतीही मुदत न देता, कोणतेही सर्वेक्षण न करता, कोणत्याही प्रकारची मोजणी न करता ग्रामपंचायतीनं असं नोटीस मला बेकायदेशीररित्या दिलं। तरीसुद्धा माझ्या छोट्या मुलाचं 19 तारखेला लग्न असल्यामुळं मी त्यांना कुठल्याही प्रकारचं तोंडी उत्तर न देता लेखी उत्तर देऊन त्यांना सादर केलेले आहे की 3 दिवस कुठलीही कारवाई करू नये आणि आपण जे माझं पूर्ण बांधकाम आहे ते पूर्णपणे गावठाण हद्दीत आणि घर हे पूर्णपणे शासनाने दिलेल्या जागेत बांधलेलं आहे। तरीसुद्धा ग्रामपंचायतीच्या प्रशासकाने हे मुद्दाम होऊन अशा प्रकारचं खोडसाळपणे JCB लावून माझ्या घराचं 19 म्हणजे ज्या दिवशी माझ्या मुलाचं अक्षता लग्न डोक्यावर पडणार होत्या साताऱ्यात, त्यावेळी मला मंडप घालणाऱ्या व्यक्तीनं फोन करून सांगितले तुमची भिंत पाडलेली आहे। तरी ग्रामपंचायतीच्या प्रशासकावर बेकायदेशीररित्या केलेल्या या कृत्याची पूर्णपणे चौकशी करून त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी ही माझी विनंती आहे। गणेशवाडी येथील अतिक्रमण काढलेल्या प्रशासकाने त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही। ग्रामपंचायतीची बॉडी ही डिसेंबरमध्येच मुदत संपलेली असल्यामुळं फक्त प्रशासक म्हणून त्यांना नेमण्यात आलेलं आहे आणि प्रशासकाला कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढण्याचा कोणताही अधिकार नाही असे मला माहिती आहे। दुसरी गोष्ट अशी की जलजीवनचं काम करत असताना त्यांनी जलजीवनच्या नावाखाली मला नोटीस 18 तारखेला जी दिली, त्या जलजीवनचं काम माझ्या घराच्या पुढे 300 मीटरपर्यंत म्हणजे अवधूत रमेश राऊत यांच्या घरापर्यंत लाईन टाकलेली आहे पूर्णपणे आणि त्या कनेक्शनवरून
नळाची कनेक्शन ज्यांना हवी आहे त्या लोकांना घेण्यासाठी जागा उपलब्ध जमिनीच्या खालून होती, तरीसुद्धा त्या जलजीवनच्या नावाखाली प्रशासकाने विनाकारण कारवाई केलेली आहे. म्हणजे द्वेषभावनेने केलेली आहे काय, अशा प्रकारच्या माझं म्हणणं असून त्यांच्यावर कडक शासन व्हावं. तसेच माझ्या वडिलांनी देशासाठी शहीद म्हणून 1962च्या चीन भारत युद्धात शहीद झाले. आईला महाराष्ट्र शासनाचा ताम्रपट मिळालेला आहे. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते व राज्यपालांच्या हस्ते आईला प्रशस्तीपत्र मिळाले आहे. तिच्या जीवनात आमचा जन्म झालेला होता. त्याच्यानंतर तिनं आम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं आणि माझ्याकडून गावातील कोणत्याही प्रकारे कसल्याही प्रकारचा मी कोणालाही कधीही त्रास दिलेला नाही किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने कुठलीही कारवाई केलेली नाही. तरीसुद्धा माझ्या शुभकार्यात, मुलाच्या लग्नाच्या शुभकार्यात अशा प्रकारची प्रशासकाने केलेली कारवाई ही कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. त्यासाठी त्यांना योग्य ते शासन व्हावे अशी माझी विनंती आहे. त्याबाबत मी दिनांक 18 रोजी ग्रामसेवक अमोल माने यांना फोन करून माहिती कळवलेली होती. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की मी प्रशासकांना सांगतो की कारवाई कुठलीही करू नका, परंतु तुम्हाला दिलेले नोटीस आणि तुम्ही दिलेलं उत्तर मला पाठवा. त्याप्रमाणे ग्रामसेवकांना मी ग्रामपंचायतीनं दिलेले नोटीस आणि त्यावर दिलेले उत्तर हे व्हॉट्सॲपवरून त्यांना पाठवलेलं होतं आणि शिवाय फोन करून त्यांना सांगितलेलं होतं. त्यांनी मला शब्द दिलेला होता की आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. तरीसुद्धा मला वाटते की ग्रामसेवक सुद्धा यामध्ये सामील असावेत अशी मला संशय आहे. दुसरी गोष्ट अशी की 23 नंबरला TT 23 नंबरला विनाकारण रस्त्याच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या विना ठरावाच्या झालेल्या आहेत. त्याबाबतही गटविकास अधिकारी यांनी संपूर्ण दप्तराची तपासणी करून बेकायदेशीर नोंदीबाबत ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. गणेशवाडी गाव, मी कामानिमित्त बाहेर असतो. तरी ग्रामपंचायत गणेशवाडी या प्रशासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारचं नोटीस किंवा कोणतेही न सांगता आमच्या घराभोवतीचे ऑल कंपाऊंड आणि झाडे यांचं नुकसान केलेलं आहे. तरी त्याची आम्हाला भरपाई मिळावी आणि त्यासाठी मी तिथं म्हणजे तुम्ही कुठलं नोटीस वगैरे काय न देता कसं काढताय हे बोलल्यानंतर ते तिथून पळून गेले. त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला आहे. तर आमचं साधारण 75,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तर ते आम्हाला भरून मिळावे अशी मी त्यांना अर्ज दिलेला आहे. आणि त्याच्यावर काय आम्ही तिथं गेलो असता आम्ही त्यांना तसं म्हणल्यानंतर आमच्या आईवडिलांनी त्यांनी मारून आम्ही तलव्यात टाकून देऊ किंवा तुमच्या मुलांना ह्यांना आम्ही कधी मारू ह्या हिशोबाने त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे. तर त्यांच्यापासून आम्हाला आमच्या जीवाला सर्व कुटुंबियांना भीती आहे. तर त्यासाठी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी व त्यांचे त्यांनी जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये 5 वर्ष त्या बॉडीने काय कामं केली व ते प्रत्येक काम ठरावानं केलं आहे का किंवा जे काम केलं असेल पाईपलाईन केली असेल ती जसा तुमचा हे असेल जे तुमचं वरनं प्लॅन इस्टिमेट असेल त्या पद्धतीनंच केलं आहे का किंवा एका घरकुल दिलेले असतील ते घरकुल मंजूर करताना तुम्ही जे हे दिले असेल उतारा दिला असेल त्या जागेवर आहेत का किंवा तुम्ही एखाद्या जलसंधारणाचं तुम्ही काम केलं आहे तर जलसंधारणाचं काम होऊन 1 महिनाहून पूर्ण झाला तरी तुम्ही काही ठराविक लोकांनी तुम्ही म्हणजे सगळ्या गावाला नळ कनेक्शन दिलं आहे. आमचं पूर्ववत सगळं म्हणजे आमचं कर वगैरे सगळं पूर्ण भरलेलं असताना सुद्धा आम्हाला पाणी का देऊ शकत नाहीत ह्याची सुद्धा पूर्ण चौकशी व्हावी असं मी म्हणतो. प्रशासक जर हे चुकीचं जर काय काम करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी माझ्याकडून विनंती आहे. वडोज पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशवाडी येथील रहिवासी अजय दशरथ राऊत वय 65 वर्षे हे त्यांच्या मुलाच्या लग्नाकरता सातारा या ठिकाणी दिनांक 19 जून 2026 रोजी गेले होते. सकाळी 7 वाजता ते गेले असता दुपारी त्यांना 12:30 वाजण्याच्या सुमारास
त्यांचा चुलत भाऊ यांनी कॉल करून सांगितले की त्यांच्या गणेशवाडी येथील राहत्या घराचं कंपाऊंड वॉल, त्याबरोबर लग्न कार्यासाठी उभा केलेला मंडप, लावलेला मंडप आणि गेट, लोखंडी गेट हे एका JCBने आणि त्या एक गावातील काही संशयिताचे त्यांनी नावं दिलेली आहेत, त्या व्यक्तीने पाडून अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान केलेले आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीनुसार 23 जून 2026 रोजी आपल्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 143/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 324 ब्रॅकेटमध्ये 5 आणि कॉमन इंटेन्शन आणि शिवीगाळ करणे, धमकवणे याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, वैशाली कुळकर मॅडम जे आमचे ॲडिशनल SP आहेत, SDPO सावंत सर, रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जगदाळे मॅडम करत आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती रेकॉर्डवरती घेऊन जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करून मान्य न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची प्रक्रिया चालू आहे. थँक्यू सो मच. जे JCB आहे ज्यांनी कंपाऊंड वॉल पाडलेलं आहे किंवा सक्तदर्शनी FIRमध्ये दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जे संशयित आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणे, त्याचबरोबर प्रॉपर्टीचे नुकसानीच्या अनुषंगाने PWD यांच्याकडून त्याचं रेल्युशन काढणे, त्याचबरोबर जे JCB आहे ते जप्त करण्याची प्रक्रिया, ह्या गोष्टी प्राधान्याने करण्यात येत आहेत. थँक्यू सो मच.